नमस्कार, मी डॉक्टर अमित काशीद, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या 5व्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। या भागात आपण जाणून घेणार आहोत पाण्याचे काही सामान्य पण अत्यंत महत्त्वाचे नियम जे आपल्या दररोजच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहेत। मागील भागात आपण समजून घेतलं होतं पाणी फक्त प्यायचं नसतं, पाणी समजून उमजून आणि जपून प्यायचं असतं। कारण प्रत्येक थेंब आपल्याला सांगत असतो वाहत राहील इतकंच प्या आणि शरीरात साठणार नाही, म्हणून जपून प्या। आणि समजून उमजून जपून प्यायचं म्हणजे नक्की काय ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या भागामध्ये आपण जेवणानंतर पाणी पिण्याचे परिणाम व झोपताना पाणी पिण्याचे शरीरावरती होणारे परिणाम हे समजून घेणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण एक आरोग्य सूत्र समजून घेतलं होतं। अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावर पिणे बलप्रद, जेवताना पाणी होई अमृत समान, जेवणानंतर लगेच विष ठरे, झोपताना पाणी होई वाईट ओ फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे। तर या भागात आपण समजून घेऊया जेवणानंतर पाणी प्यायचं का। काही लोकांचे गैरसमज असतात जेवणानंतर पाणी प्यायचं की नाही प्यायचं। आपल्याला माहित आहे का जेवणानंतर लगेच पाणी हे आयुर्वेदामध्ये विषासारखं मानलं आहे। हा, पण याचा अर्थ असा नाही हा की जेवल्यानंतर लगेच तुमच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो। याचा अर्थ इतकाच की शरीरात ते हळूहळू विषासारखं परिणाम करणार आहे। जेवणानंतर लगेच घेतलेलं पाणी आपली पचनक्रिया मंद करतं, जठराग्नीची उष्णता कमी करतं, त्यामुळे अनेक व्याधींचे बीज तयार होतात आणि म्हणून आचार्य सांगतात जेवणानंतर पाणी पिणे हे चुकीचं आहे। या उलट जर तुम्ही जेवताना थोडं थोडं पाणी प्यायला तर तुमची शरीर प्रकृती सम अवस्थेत राहायला मदत होते, जठराग्नीचं पचनाचं संतुलन होतं, पचन शक्ती उत्तम प्रकारे काम करते। म्हणजेच जेवताना पाणी पिणं हे अमृता समान आहे आणि जेवणानंतर पाणी पिणं हे विषा समान आहे। कारण जेवणाआधी, जेवताना आणि जेवणानंतर पाणी पिण्याचे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात। जर आपण जेवणाच्या अगोदर पाणी प्यालं तर पचन शक्ती ही मंदावते, त्यामुळे शरीरामध्ये अग्निमांद्य, भूक कमी होणे, अपचन होणे आणि कृशता, दुर्बलता निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात। पुन्हा जर आपण जेवणानंतर जर पाणी प्यालं तर शरीरामध्ये स्थूलता निर्माण होते, जाडी वाढते, आमाशयामध्ये किंवा छातीतला जो कफ आहे त्याचं प्रमाण वाढतं, अर्थात पचन नीट होत नाही आणि शरीरामध्ये अवांछित द्रव्य साचू लागतात। पण जर आपण भोजनाच्या मध्यात म्हणजे 2-4 घासानंतर थोडं थोडं पाणी पिलं तर शरीरातले सर्व धातू अवयवांमध्ये समता निर्माण होते, अन्न पचन सहज, सुरळीत आणि सुखपूर्वक होतं। थोडक्यात जेवणाआधी पाणी पिणं हे शरीरामध्ये कृशता आणतं, दुर्बलता आणतं। जेवणानंतर पाणी पिणं हे अवांछित द्रव्य साचून अग्निमांद्य होऊन स्थूलता वाढवतं आणि भोजनाच्या मध्ये म्हणजे जेवण चालू असताना थोडं थोडं पाणी पिणं हे तुमच्या शरीराचं संतुलन निर्माण करतं। काही लोकांना रात्री सुद्धा पाणी पिण्याची सवय असते। अनेक लोक आहे झोपताना पाणी म्हणजे भरपूर पाणी लागतं, अगदी उशाजवळ बाटली ठेवून किंवा तांब्या ठेवून ते झोपतात। मध्येच जर काय रात्री जाग आली तर 1-2 ग्लास पाणी पिऊन पुन्हा ते झोपतात। ही सवय अगदी सामान्य वाटते हा, पण त्याचे परिणाम मात्र शरीरामध्ये खूप भयंकर राहतात। अशा प्रकारे वारंवार पाणी प्यायल्यामुळे शरीरामध्ये थंडपणा वाढतो आणि त्यातूनच सर्दी, टाचा दुखणे, गळा सुजणे, नाक डोळे वाहणे असे त्रास होतात, कायम टिकून राहतात। अशा लोकांची सर्दी कधीच बरी होत नाही। आयुर्वेदानुसार हे सर्व ऊर्ध्वजतृ विकार आहेत, म्हणजे खांद्याच्या वरच्या म्हणजे मानेच्या आणि डोक्याच्या संदर्भातील विकार आहे। या विकारांचं मुख्य कारण म्हणजे रात्री पाण्याने निर्माण झालेला अतिरिक्त थंडपणा आणि द्रवता। याशिवाय रात्री वारंवार पाणी पिल्याने घोरणं वाढतं,
हृदयावरचा दाब वाढतो, थायरॉइडच्या संदर्भातील तक्रारी वाढतात. अशी व्यक्ती म्हणजे घरचे हैराण होऊन जातात की बाबा ह्या माणसा किती जोरात घोरतोय, एकटा घोरतो, बाकी सगळं घर जागा असतं आणि त्याचे ट्रीटमेंट करून थकतात, परंतु त्यांना कसल्याही प्रकारे यश येत नाही. वजन वाढत जातं, स्थूलता वाढत जाते, हृदयावरचा दाब वाढत जातो, घोरणं वाढत जातं, परंतु त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं निवारण त्यांना सापडत नसतं. त्यांना कुठल्याही प्रकारचे उपचार दाद देत नसतात. आणि ह्या सर्व तक्रारी जर काय टाळायच्या असतील तर कृपया रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय त्वरित बंद करा. हो, हे खरं आहे की आयुर्वेदीय ग्रंथामध्ये रात्री पाणी पिऊ नये असं कुठेच उल्लेख केलेला नाही, पण आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांतावरून आपण हे स्पष्टपणे सांगू शकतो की रात्री पाणी पिऊ नये. पण रात्री पाणी पिण्याचे सुद्धा काही कारणे आहेत बरं का, की असं नाही की ते मुद्दामून करतात. त्याचं काय आहे, आजकाल अनेक जण ऑफिसमध्ये किंवा बाहेर काम करताना जाणीवपूर्वक पाणी पिणं टाळत असतात. कारण काय माहिती आहे का, पाणी प्यायचं म्हणजे वारंवार लघवीला जावं लागतं, टॉयलेटला जावं लागतं, पण अनेक ठिकाणी शौचालय स्वच्छ नसतात किंवा उपलब्धच नसतात, की असली तर ऑफिस पासून लांब असतात. कधी त्यांना सुरक्षित वाटत नाही. काही वेळा लाजे खातर लोक पाणी पिणं टाळतात, पण त्यामुळे शरीरात पाण्याची नैसर्गिक कमतरता निर्माण होत असते आणि मग दिवसभर न पिलेलं पाणी भरून काढण्यासाठी ही लोक रात्री उठून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. या मागचं दुसरं कारणही आहे. अनेकांना वाटत असतं की जेवताना पाणी पिऊ नये, हा एक मोठा गैरसमज त्यांच्यामध्ये असतो. मग दिवसभर पाणी न पिणारे लोक रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा थोड्या वेळाने उठून उशाजवळ बाटली ठेवून वारंवार सारखं गरज नसताना, तहान नसताना हे पाणी पित राहतात. रात्री जाग आली की अर्धा ग्लास, 1 ग्लास पाणी पितात. असं जाणीवपूर्वक पाणी जणू आरोग्यासाठी खूप चांगलं आहे असंही त्यांचं मत असतं, पण प्रत्यक्षात ही सवय शरीराला अत्यंत विपरीत परिणाम करते. रात्रीच्या शांततेत शरीर विश्रांती घेत असताना विनाकारण तहान नसताना असं सतत पाणी पिणं म्हणजे पचन शक्ती मंद करणं आणि चयापचयाची क्रिया पूर्ण प्रकारे विस्कळीत करणं. पण दुर्दैव म्हणजे या सवयीमुळे होणारे दुष्परिणाम बहुतेक लोकांच्या लक्षातच येत नाही. रोगावर उपचार करण्याआधी त्या रोगाचं काय कारण आहे हे समजून घेणं आणि त्याचं निवारण करणं हेच खरं औषध आहे. रोग कशामुळे झाला आणि त्या रोगाची मानसिकता काय आहे हे ओळखून त्या कारणाला बाजूला करणं म्हणजेच रोग बरा होण्याची ही पहिली पायरी आहे. अनेक व्यक्तींना असं वाटतं की त्यांना डस्ट ॲलर्जी आहे, त्यांना सर्दीची ॲलर्जी आहे. अहो, पण प्रत्यक्षात ती ॲलर्जी नसतेच, ती म्हणजे रात्री अति प्रमाणात पाणी पिण्याचा परिणाम असतो. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये अष्टांग हृदयकार म्हणजे आचार्य वाग्भट यांनी एक सुंदर सूत्र सांगितलं आहे. ऊर्ध्वजत्रु विकारेषु स्वप्नकाले प्रशस्यते. म्हणजेच रात्री जर तुम्हाला डोक्यावरती काम करण्यासाठी जर काही औषध द्यायची असतील तर ते जाणीवपूर्वक म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की डोक्याच्या वरती, खांद्याच्या वरती त्यांचे काहीतरी काम व्हायला पाहिजे, तर ही औषधं रात्री झोपताना द्यावं असं ते सांगतात. कारण या काळामध्ये दिलेलं औषध हे त्या भागामध्ये अधिक प्रभावी ठरतं. थोडक्यात रात्री झोपताना आपण जे अन्न पदार्थ किंवा द्रव पदार्थ पितो त्याचा डायरेक्ट परिणाम हा मान, डोकं या अवयवांवरती होत असतो. आता हा विचार इथे लागू करून पहा. रात्री तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात पाणी पिताय आणि या पाण्याला, त्या पाण्याचे काही स्वतःचे गुणधर्म आहेत. आयुर्वेद सांगतो शीत स्पर्श आपा, म्हणजे पाण्याचा स्पर्श हा स्वभावताच थंड असतो. जेव्हा आपण रात्री गरज नसताना अनावश्यक व अज्ञानापोटी झोपताना जे पाणी पितो ना, तेव्हा ते पाणी शरीरात औषधासारखं काम करतं. पण यावेळेस त्याचा परिणाम हा उलट होतो, साईड इफेक्ट म्हणून होतो. कारण पाण्याचा शीत म्हणजे थंड आणि द्रव गुण आपल्याला खांद्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे डोळे आहेत, चेहरा आहे, गळा आहे, नाक आहे, डोळे आहेत यांच्यावरती थेट परिणाम करतो. या शीत आणि द्रव गुणामुळे या ठिकाणची सर्व पोकळ जागा, जसे नाकाचा मार्ग आहे, सायनस आहे, डोळ्याच्या भोवतीची जागा आहे, या पाण्याने भरगच्च
भरल्यासारख्या सुचतात. त्यामुळे शरीराला जो थंडावा सहन होत नाही आणि हळूहळू ऊर्ध्वजत्रू विकारांची म्हणजे शिरोविकारांची निर्मिती होते. त्याचंच पुढचं रूप म्हणजे सकाळी उठल्यावर सतत शिंका येणं, नाक वाहणं, डोळ्यातून पाणी वाहणं आणि डोकं जड वाटणं, ॲलर्जी सारखं खाज येते डोळ्याला, अशा प्रकारची लक्षणं जाणवतात. आणि हे सर्व प्रकार म्हणजे रात्री झोपताना घेतलेला पाणी पिण्याचा परिणाम असतो. हीच सवय अशीच कालपर्यंत जर काही चालू राहिल्यास खांद्याच्या वरच्या भागातील म्हणजे डोक्यातील शिरोभागातील पंचज्ञानेंद्रियाचे आजार वाढायला सुरुवात होतात. त्यातीलच काही प्रमुख विकार म्हणजे अर्धावभेदक, अर्धशिशी, शिरशूल म्हणजे काय तर खूप डोकं दुखणं, अर्ध डोकं दुखणं, मायग्रेन सारखा तीव्र त्रास होणं, अशा वेदना कायम राहतात आणि हळूहळू ते दीर्घकालीन स्वरूप घेतात. याशिवाय रात्री पाणी पिण्याचा थायरॉइड ग्रंथींवरती सुद्धा विपरीत परिणाम होतो. झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय जर कमी केली तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे TSH चे जे वाढलेले प्रमाण असते ते सुद्धा सामान्य पातळीवरती येताना दिसतात. पाण्याच्या शीत आणि द्रव गुणांमुळे कर्णनाद म्हणजे कानात आवाज येणे, कानातून पाणी येणे, कर्णबाधिर्य म्हणजे बहिरेपणा येणे, भ्रम म्हणजे चक्कर येणे आणि अश्रुसाव डोळ्यातून पाणी येणे, अशा व्याधी सुद्धा निर्माण होतात. कधी कधी सर्दीमुळे कान बंद होणे आणि पुढे त्यातून श्रवण शक्ती, ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते. म्हणून रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय टाळणं अति आवश्यक आहे. असं केल्याने ज्यांना वारंवार चक्कर येते किंवा चक्कर आल्यामुळे खूप वर्षापासून तुमच्या गोळ्या चालू असतात त्यांना हळूहळू त्या गोळ्यांचीही गरज भासत नाही. म्हणूनच रात्री झोपताना पाणी पिणं म्हणजे शरीरातला थंडपणा वाढवून रोगाला आमंत्रण देण्यासारखंच आहे. म्हणूनच रोगाची मात करायची असेल तर फक्त औषध नाही, कारणावर उपचार करणं सुद्धा अत्यावश्यक आहे. चरकाचार्याने एक खूप सुंदर सूत्र सांगितलंय, जलम स्तंभनानाम श्रेष्ठम. म्हणजे स्तंभ म्हणजे काय, रिजिडिटी, स्टिफनेस निर्माण करण्यासाठी पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे. थोडक्यात सांगायचं तर जर आपण रात्री झोपताना वारंवार पाणी पित असेल, अतिप्रमाणात पाणी पित असेल तर त्या पाण्याचा शीत गुणामुळे शरीरामध्ये स्टिफनेस किंवा स्तंभ गुण वाढतो. शरीर अवयवांचे हालचाल रोखून ठेवणं म्हणजे स्तंभ. स्तंभ म्हणजे जडत्व, निश्चलत्व आणि हालचालीचं थांबणं. दंडवत स्तब्धता आपण त्याला बोलतो. सांध्याच्या ठिकाणी सांध्याचे जे ठिकाणं आहेत ते काठीसारखे कडक होतात. सांध्याचे जे हालचाल असते, आकुंचन आणि प्रसरण करणे, या सर्व हालचाली थांबवणे म्हणजे स्तंभ. या पुढचं रूप म्हणजे मन्यस्तंभ, मान आकडते. हानुस्तंभ म्हणजे जबडा आकडतो. फ्रोजन शोल्डर, कार्पेल टनेल सिंड्रोम, टेनिस एल्बो, पार्श्वनिशूल म्हणजे टाच दुखणं. सकाळी उठल्यावर तसेच विश्रांती घेतल्यानंतर सांध्यामध्ये वाढणारी वेदना किंवा सूज, हे सर्व प्रकार शरीरात निर्माण झालेला स्तंभ गुणाचाच परिणाम असतो. आणि हा का निर्माण होतो तर रात्री अकारण, विनाकारण, गरजेपेक्षा जास्त आणि गरज नसताना अति प्रमाणात पाणी पिण्याची सवय. कारण पाणी, विशेषतः थंड पाणी, शरीरातील संधिस्थानामध्ये म्हणजे सांध्यांमध्ये जाऊन त्यांच्या हालचाल थांबवण्याचं काम करतं. म्हणूनच ज्यांना असे आकडण्याचे, कडकपणा निर्माण होण्याचे किंवा सांध्यांच्या संदर्भातील विकार आहे त्यांनी सर्वप्रथम रात्री पाणी पिणं थांबवणं अति आवश्यक आहे. जोपर्यंत हा नियम पाळला जात नाही तोपर्यंत औषधं जरी घेतली तरी त्याचा शरीरावरती काहीही परिणाम होणार नाही. आचार्य सांगतात केवळ पाणीच नाही तर रात्री कुठल्याही प्रकारचा द्रव पदार्थ घेऊ नयेत. त्याचप्रमाणे सकाळचं बिनकामाचं पाणी पिणे थांबवा, अवेळी पाणी पिणे थांबवा आणि फक्त ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्येच पाणी मुबलक प्या, तुम्हाला पाहिजे तसं प्या. परंतु इतर ऋतूमध्ये अति प्रमाणात पाणी पिण्याची सवय बंद करा. आयुर्वेद एक सूत्र सांगतं, भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. हेच आरोग्याचं मूलभूत तत्व आहे. आणि म्हणून खरं सांगायचं तर योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने पाणी पिणं हेच रोग टाळण्याचं खरं तत्व आहे. आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी.
नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाला जर भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या आप्तेष्टांना नक्की शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून टाका. कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं तत्व, आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावर कॉल करा. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद.